नमस्कार जेएम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर संपूर्ण देश हादरला। हल्ला करणाऱ्या तिघांपैकी पोलिसांनी 2 हल्लेखोरांना ताब्यात घेतलं। आता या प्रकरणामध्ये या तिघांव्यतिरिक्त अनेकांची नावे समोर येतायत। गँगस्टरचं कनेक्शन सुद्धा समोर येतंय आणि गृहनिर्माण प्रकल्पांसंदर्भातली माहिती सुद्धा समोर येते। आणि महत्त्वाचं म्हणजे या हत्येची जबाबदारी आता लॉरेन्स बिश्नोई या टोळीने स्वीकारल्याची एक पोस्ट सध्या व्हायरल झालेली आहे। मात्र खरंच या संपूर्ण घटनेमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात आहे का की आणखीन काही आहे? या प्रकरणामागचं या हत्येमागचं गूढ नक्की काय आहे पाहूयात आजच्या जेएम विशेष मध्ये। तर शनिवारी साधारण 9 ते 9:30च्या सुमारास माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेता बाबा सिद्दीकी यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं। त्यांना 3 गोळ्या घालण्यात आल्या। यापैकी एक गोळी त्यांच्या छातीत बसली आणि अतिरक्तस्रावाने रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान बाबा सिद्दीकी यांचा अंत्यविधी मरीन लाईन्स इथल्या बडा कब्रस्थानमध्ये झाला। बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी झालेली बघायला मिळाली। बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देताना अनेक जणांच्या डोळ्यात पाणी आलं होतं। यावेळेस मुलगा झीशान सिद्दीकी याने टाहो फोडल्याचंही बघायला मिळालं। वडील बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देताना झीशान सिद्दीकी यांना अश्रू अनावर झाले। शनिवारी साधारण 9:30च्या सुमारास झीशान सिद्दीकी यांचे पिता राष्ट्रवादीचे नेता बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मरीन लाईन्स इथल्या बडा कब्रस्थानमध्ये त्यांचा अंत्यविधी पूर्ण झाला। यावेळेस अनेकांचे डोळे पाणावले होते आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांनीही टाहो फोडल्याचं बघायला मिळालं। तर घडलेल्या घटनेनंतर सर्वच स्तरांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला। त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणात अनेक बाबी वारंवार समोर येत आहेत। यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने घडलेल्या घटनेची जबाबदारी घेतलेली आहे। समाज माध्यमात शुभम लोणकर अर्थात शुभू लोणकर या अकाउंटवरनं पोस्ट टाकण्यात आली आणि बाबा सिद्दीकी हे दाऊदच्या जवळचे होते आणि जे दाऊदच्या जवळ आहेत त्या सर्वांना संपवणार असे या पोस्टमध्ये म्हटलेले आहे। दरम्यान बिश्नोई टोळी आणि दाऊद यांच्यामधलं वैर हे सर्वांनाच माहिती आहे आणि त्याचमुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान शुभू लोणकर याच्या पोस्टमध्ये त्याने नक्की काय म्हटलेलं आहे यावर आपण एक नजर टाकूयात। सलमान, आम्हाला भांडण नकोय, पण तुझ्यामुळे आमचं नुकसान झालंय। ज्या बाबा सिद्दीकीचे सध्या गुणगान सुरू आहे तो एकेकाळी दाऊदचा साथीदार होता। त्याच्या मृत्यूचं कारण अजून अनुज थापन हे आहे। त्याचबरोबर बॉलिवूड, राजकारण आणि बांधकाम व्यवसायामध्ये दाऊदचा हस्तक्षेप आम्हाला समोर आणायचा आहे। आमचे कुणाशीही वैर नाही। जो दाऊदला मदत करणार त्याने स्वतःचे दिवस मोजावेत। सलमान खानच्या मित्रांनाही तोच नियम लागू आहे। आम्ही खोडी काढणार नाही, मात्र आमच्या साथीदाराला माराल तर आम्ही उत्तर देऊच असा थेट इशारा या पोस्टमधून देण्यात आलेला आहे। तर शुभू लोणकर या अकाउंटवरनं हा संपूर्ण मेसेज देण्यात आलेला आहे आणि या निमित्ताने बिश्नोई टोळीने ही संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे। सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी समाज माध्यमात
संदेश प्रसारित करणाऱ्याला पुण्यातून अटक करण्यात आली। तर सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील शिवानंद उर्फा शिवा हा सुद्धा पुण्यात भाड्याने वास्तव्यास होता। पुण्यातील वारजे भागामध्ये भंगार गोळा करण्याचं काम तो करत होता। तर हत्येच्या आधी मुंबईत जाऊन त्याने रेकी केली असल्याची माहिती सुद्धा समोर आली। दरम्यान या अटकेमध्ये आता लोणकर बंधू अडकलेत। पुण्यामध्ये राहण्यासाठी मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे आणि शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर याला रविवारी पोलिसांनी अटकही केली। दरम्यान शुभू लोणकर ज्याच्या अकाउंटवरनं ही संपूर्ण पोस्ट व्हायरल झालेली आहे तो शुभम मात्र पसार झालेला आहे। त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे। त्याचा भाऊ वारजे परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या भावाला प्रवीण लोणकरला अटक केली आहे। लोणकर बंधू सध्या पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले आहेत। फरार शुभमचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात असून प्रवीण लोणकरला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता या पोलीस कोठडीमध्ये प्रवीणची चौकशी केली जाईल आणि त्यावरनं तपासाला पुढची दिशा मिळणार आहे। शुभम आणि प्रवीण लोणकरवर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला जातोय। तर हे दोघेही लोणकर बंधू कसे आले गोत्यात त्यावरही एक नजर टाकूयात। फेसबुक पोस्ट करत सिद्दीकी यांची हत्या बिश्नोई टोळीने केल्याचं सांगितलं गेलं। वादग्रस्त पोस्ट शुभू लोणकर या नावाने आल्याचं समोर आलं। शुभू लोणकर हा शुभम लोणकर असल्याचा संशय। प्रवीण लोणकर हा शुभमचा भाऊ आहे। प्रवीण लोणकर हा पुण्यात दुधाचा धंदा करतो। सिद्दीकी हत्या प्रकरणातले आरोपी धर्मराज कश्यप आणि शिवकुमार हे प्रवीण लोणकरचे दोस्त असल्याचं समोर येते। आरोपी बालाजी भंगार केंद्रामध्ये काम करायचे। धर्मराज कश्यप शिवकुमार सोबत शुभम आणि प्रवीण लोणकर बिश्नोई टोळीत सामील झाले। लोणकर बंधूंनी आरोपींना कुर्ल्यात भाड्याने घर मिळवून दिल्याचा पोलिसांना संशय आहे। तर काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांना धमकी मिळाल्याचं सुद्धा समोर आलं। त्यानंतर बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती। दरम्यान पोलिसांनी जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईवर यानंतर आता संशय व्यक्त केलाय। सिद्दीकींच्या खुनापाठीमागे बिश्नोईचा हात असल्याचं सांगण्यात येतंय। बिश्नोई गँगने देशात नाही तर विदेशात सुद्धा हाय प्रोफाईल किलिंग केलेलं आहे। लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गँगस्टर असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे आणि त्याने भारतातील अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या लोकांचे खून घडवून आणले आहेत असा संशय आहे। बिश्नोई टोळीवरील आरोप नक्की काय काय आहेत पाहूयात। बिश्नोईवर खंडणी, खून, ड्रग्ज ट्रॅफिकिंग यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद। दाऊदला टक्कर देत लॉरेन्स बिश्नोईने देशभरात आपलं जाळं विणलंय। त्याचा पंजाब आणि हरियाणामधील अनेक गुन्हेगारांशी संबंध आहे। बिश्नोईने सलमान खानला सुद्धा अनेक वेळा धमकी दिली आहे। लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे। तर सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्सच्या टोळीची सर्वत्र चर्चा होऊ लागली। तर बाबा सिद्दीकी यांना गोळी घालण्यामागे लॉरेन्स बिश्नोई याचा हात असल्याचं वारंवार सांगण्यात येतंय। मात्र हे संपूर्ण प्रकरण खरंच लॉरेन्स बिश्नोई याच्याशी संबंधित आहे का असाही सवाल उपस्थित झालेला आहे। बाबा सिद्दीकी यांच्यासोबत सुद्धा अनेक वाद जोडले गेलेले होते आणि त्यामुळेच तर ते गोत्यात आले नाही ना असाही प्रश्न उपस्थित होतोय। बाबा सिद्दीकी यांचे दाऊद सोबत संबंध होते असा आरोप एका बाजूला करण्यात येतो। बॉलिवूड सिनेतारकांसोबत चांगली ओळख असल्याचंही समजतंय। तर बांधकाम व्यवसायात सुद्धा बाबा सिद्दीकी यांचं नाव मोठं आहे आणि सर्वच क्षेत्रात नाव मोठं असल्यामुळे बाबा सिद्दीकी यांचे शत्रू सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि या
शत्रूंपैकी नक्की कुणी हा घात केला हे काही अजून पोलिसांना समजू शकलेले नाही। तर्कवितर्क तर अनेक लढवले जात आहेत, मात्र सत्य काय हे अजून समोर आलेलं नाही। दरम्यान बाबा सिद्दीकी आणि त्यांच्यासोबत जोडले गेलेले वाद नक्की काय काय आहेत हेही आपण पाहूयात। तर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप बिश्नोई टोळीने खुलेआम केलेला आहे। बॉलिवूड आणि बांधकाम व्यवसाय आणि दाऊद यांच्यामधला दुवा असल्याचा आरोप वारंवार बाबा सिद्दीकी यांच्यावर झाला। बेकायदा शस्त्र प्रकरणात अटकेत असलेल्या संजय दत्तचं त्यांनी अवास्तव समर्थन केलं आणि त्याचमुळे ते वादातही सापडले। तर NIAने बाबा सिद्दीकी यांची 400 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त केल्याचीही सूत्रांची माहिती आहे। तर महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी शनिवारीच अटक केली। घटना घडल्या मात्र त्यातला एक जण अजूनही फरार आहे। शिवकुमार गौतम उर्फ शिवा याचा शोध सध्या मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलिसांची वेगवेगळी पथकं देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत। पोलिसांनी आतापर्यंत हरियाणाचा रहिवासी गुरमेल बलजीत सिंग वय वर्ष 23, उत्तर प्रदेशचा रहिवासी धर्मराज राजेश कश्यप वय वर्ष 19 आणि पुण्याचा रहिवासी आणि सहसूत्रधार असलेला प्रवीण लोणकर या तिघांना अटक केलेली आहे। तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा संशय मोहम्मद झीशान अख्तर याच्यावर आहे आणि सध्या या मोहम्मद झीशान अख्तरचा शोध सुरू आहे। तो उज्जैन आणि खांडवा येथे असू शकतो असा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। उत्तर प्रदेशचा रहिवासी आणि शूटर शिवकुमार गौतमचा मध्य प्रदेशात शोध सुरू आहे। तर मुंबई पोलिसांचं पथक मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेत आहे। घटनेनंतर मध्य प्रदेशात तो पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे 3 आरोपी होते ज्यांनी गोळ्या झाडल्या त्या तिघांपैकी 2घांना पोलिसांनी तातडीने शोधलं, एकाचा शोध सुरू आहे। यामध्ये आता जे संशयित आहे त्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि 4थ्या नावाचाही समावेश झालेला आहे। झीशान अख्तर असं 4थ्या संशयिताचं नाव असून लॉरेन्सने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी झीशान अख्तरवर दिली होती असा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। दरम्यान कोण आहे हा झीशान अख्तर पाहूयात। सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड असलेला 4था गुन्हेगार झीशान अख्तर। कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा तो हस्तक असल्याचा संशय। पंजाबमधील जालंधर येथील तो रहिवासी आहे। झीशानला 2022 मध्ये खून आणि खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली। तर शनिवारी ही संपूर्ण घटना घडली। शनिवारी 9:30च्या सुमारास बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यामध्ये गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला। यामध्ये गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप, शिवकुमार उर्फ शिव गौतम अशी गोळीबार करणाऱ्या 3 आरोपींची नावे आहेत। तर 4थ्या आरोपीचं नाव मोहम्मद झीशान अख्तर असल्याची माहिती आपण आता पाहिली। हा 4था आरोपी तीनही आरोपींसोबत सूत्र हलवत असल्याची माहिती आणि तोच मास्टरमाइंड असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून हाती आलेली आहे। हे 4ही आरोपी हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये एकत्र आले होते। त्याच वेळेस बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट शिजला असल्याची माहिती समोर आली। हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात आले आणि बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आरोपींना प्रत्येकी 50,000 रुपये वाटून घ्यायचं असंही ठरवलं होतं अशी माहिती समोर येते। दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून आता एक नवा आणि मोठा खुलासा समोर येतोय। बाबा सिद्दीकी आणि झीशान सिद्दीकी या दोघांनाही मारण्याचा कट रचला गेला होता असा धक्कादायक खुलासा झालेला आहे। ज्या आरोपींना सध्या पकडलेला आहे त्या आरोपींची चौकशी सुरू असताना ही मोठी कबुली या आरोपींकडून समोर येते। संधी मिळताच
दोघांवरही गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते अशी कबुली आरोपींनी दिलेली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सुरू असलेल्या आरोपींच्या चौकशीतून समोर आलेल्या खुलासानंतर एकच खळबळ उडाली। तर राष्ट्रवादीचे नेता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेवरनं चिंता व्यक्त केली जाते आहे। बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र होते। ज्यावेळेस घटना घडली, ज्यावेळेस गोळीबार झाला, त्यावेळेस सुद्धा सलमान खानला लीलावती रुग्णालयात येण्यास मज्जाव केला होता, सुरक्षेच्या कारणावरूनच। दरम्यान बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे जवळचे मित्र होते आणि म्हणूनच त्यांची हत्या केल्याचं बिश्नोई टोळीने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता सलमानच्या जीवालाही धोका अधिकच वाढल्याचं दिसतंय। लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि सलमान खान यांच्यामधल्या वादाला कारणीभूत आहेत ते म्हणजे काळ्या हरणाची म्हणजेच काळविटाची शिकार। वन्य प्राण्यांच्या शिकारीवर प्रतिबंध असताना सलमानने हे कृत्य केल्याने तो कायद्याच्या कचाट्यात सापडला। अनेक वर्ष हा खटला सुरू होता आणि या प्रकरणी 2018 मध्ये सलमान खानला 5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली। मात्र अवघ्या 2च दिवसात सलमान खान 50,000च्या जामिनावर बाहेर पडला। त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई टोळी मात्र सलमान खानवर प्रचंड नाराज झाली। राजस्थानमधील बिश्नोई समाज हा निसर्ग देवतेला मानणारा, पूजा करणारा समाज मानला जातो। वृक्षतोड असो वा इतर पर्यावरणीय वाद असो, शेकडो वर्षांपासून हा समाज निसर्गाचा आदर करतो आणि त्याच्या विरोधातील कृत्यांच्या विरोधामध्ये ठामपणे उभाही राहतो। काळं हरिण हे बिश्नोई समाजात पवित्र मानलं जातं, त्याला देवाचं स्वरूप मानलं जातं। त्यामुळे सलमानने 2 काळ्या हरणांची, काळविटांची हत्या केल्यानंतर माफी मागावी अशी मागणी लॉरेन्स बिश्नोईने केली होती। पण सलमानने माफी मागितली नाही आणि त्याचमुळे लॉरेन्स बिश्नोई त्याच्या जीवावर उठलाय असं सांगण्यात येतं। लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला अनेकदा उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे आणि त्याच्या परिवारालाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे। काही दिवसांपूर्वीच त्याने सलमानच्या घरावरही गोळीबार घडवला होता असं समजतं। तर काळ्या हरणाच्या शिकारी प्रकरणी सलमान खानला त्याचे मित्र बाबा सिद्दीकी यांनी मदत केल्याची चर्चा आहे आणि त्याचमुळे सलमान खानला मदत करणाऱ्यांना मारलं जाईल असं सांगत बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या केल्याचं सांगितलं जातंय। तर बिश्नोई टोळीने जरी या संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वीकारली असली तरी मात्र यामागे आणखीन काही वेगळं बाब आहे का, आणखीन काही वेगळं प्रकरण आहे का, या दृष्टीने सुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे। एसआरए प्रकरण सुद्धा आता यामध्ये समोर येत आहे। मुंबईच्या वांद्रे भागातील प्रभावी नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा सिद्दीकी यांचा विविध बांधकाम प्रकल्पांमध्येही सहभाग होता, ज्यामध्ये काही महत्त्वाचे एसआरए प्रकल्प समाविष्ट आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमधली सिद्दीकींची भूमिका आणि मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रामधला त्यांचा प्रभाव। त्यांच्या हत्येच्या दिवशी सिद्दीकी त्यांच्या मतदारसंघातून प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात नेलं, मात्र यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरए प्रकल्प हे नेहमीच वादाचे केंद्र राहिलेले आहेत। शहरातील झोपडपट्टीतील लोकांसाठी घरे पुरवण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या एसआरए योजनांमध्ये विकासकांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक संधी असतात। या प्रकल्पांमध्ये कोट्यावधी रुपयांचा व्यवहार होतो आणि सिद्दीकी यांच्या मतदारसंघातील एका मोठ्या एसआरए प्रकल्पावर ते देखरेख करत होते। हा प्रकल्प सुद्धा मोठ्या वादात सापडला होता। या प्रकल्पाभोवती धमक्या आणि भयपटांच्या अफवा अनेक महिन्यांपासूनच पसरल्या होत्या, ज्यामध्ये अनेक गट या जमिनीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते आणि याच संदर्भात 15 दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांना धमकी आल्याचंही समजतंय आणि त्यापासून त्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलेली। तर मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांमध्ये माफिया आणि त्यांचे राजकीय गुन्हेगारांशी मोठे संबंध असतात असंही अनेकदा समोर आलेलं आहे आणि अनेकदा अशा वादांचा केंद्रबिंदू असतो तो म्हणजे सिद्दीकी यांच्या प्रकल्पातील भूमिका त्यांना लक्ष्य बनवू शकते का, असाही अहवालानुसार काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार आणि सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी आपल्या मतदारसंघातील एका प्रकल्पाविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे वादंग उठला होता
आणि ही गोष्ट लक्षात घेऊन पोलीस तपासही करतायत। त्यामुळे नक्की बिश्नोई टोळीने त्यांची हत्या केलेली आहे की यामागे SRA प्रकल्प कारणीभूत आहे हे येणारा काळच सांगेल। तर शनिवारी घडलेली घटना आणि त्यामध्ये झालेला मृत्यू बाबा सिद्दीकी यांचा ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अशी घटना आहे। मात्र ही घटना घडल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत। काय ते आपण पाहूयात। तर मुंबई आणि गँगस्टर हे समीकरण आपल्याला माहितीच आहे। मुंबईवर प्रभुत्व मिळवण्यासाठी दाऊदने अनेक वेळा प्रयत्न केले होते। दाऊदचा बॉलिवूड मधल्या अनेक कलाकारांशी बॉलिवूडवरही कब्जा करण्याचा मोठा प्रयत्न दाऊदने केला होता। यासोबतच बांधकाम व्यावसायिकांसोबत सुद्धा बांधकाम व्यवसायावर सुद्धा कब्जा करण्याचा दाऊदचा संबंध आहे आणि या सर्व गोष्टींच्या मागे बाबा सिद्दीकी हे दाऊदची मदत करत होते असा आरोप बिश्नोई टोळीने वारंवार केला आणि त्याचमुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचं सध्या बिश्नोई टोळीने सांगितलेलं आहे। मात्र खरंच बिश्नोई टोळीने त्यांची हत्या केलेली आहे का की यामागे SRA प्रकल्प हे कारण आहे याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। तर या संपूर्ण वादामध्ये आता 3 नावांव्यतिरिक्त चौथ्या नावाचाही समावेश झालेला आहे। तिघांना 3 हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केला, त्यापैकी दोघांना लगेचच पोलिसांनी अटक केली आणि आता चौथं नाव समोर आलेले आहे ते झीशान अख्तर याचं। हा झीशान अख्तर नक्की कोण आहे आपण पाहूयात। तर सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड असलेला चौथा गुन्हेगार आहे झीशान अख्तर। कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा तो हस्तक असल्याचं समोर आलंय। पंजाबमधील जालंधर येथील तो रहिवासी आहे आणि झीशानला 2022 मध्ये खून आणि खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली। तर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे एकूण 6 जणांची नावं समोर आलेली आहेत, त्यापैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। सध्या जरी बिश्नोई टोळीने याची संपूर्ण जबाबदारी घेतलेली असली तरीही यामागे आणखीन काही वेगळं प्रकरण आहे का या दृष्टीने पोलिसांचा तपास हा सुरूच आहे। या संदर्भातले धागेदोरे आणि तपास हा सुरूच राहणार आहे। यासह जयम विशेषमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।